सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज पठाण, उसेगाव, धर्मगाव, डवळस, शरदनगर, देगाव, गर्निकी, महमदाबाद, डोंगरगाव आदी गावांना भेटी दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दिलीप जाधव, दादा पवार, अमोल म्हमाने, महिला तालुकाध्यक्ष जयश्री कवचाळे, शिवशंकर कवचाळे, पांडुरंग मेहरकर, सैपन शेख, बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मागील 10 वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आला आहे। सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही, पीक विमा मिळत नाहीये, कांद्यांसह शेतीमालाला भाव नाही, पाणी प्रश्न तर गंभीर आहे। यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गाव भेट दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला। त्या युद्धाला जायच्या आधी तुमचा आशीर्वाद मला पाहिजे। एकदा या बारीला आशीर्वाद द्या आणि मग पुढे जे काही काम आहे ते माझं टेन्शन, मग ते तुमचं टेन्शन नाही। ती तुमच्या बाजूने कोणतरी बोलायला पाहिजे ना, कारण का पूर्ण सोलापुरात सगळे भाजपचे आमदार आहेत, खासदार पण भाजपचे, मग तुमच्या बाजूने बोलायला कोण आहे? ते लोक तर बोलत नाही, त्यांची हुकुमशाही आहे। आरक्षणासाठी ते कधी कसं बोलतील? ते तर विरोधात आहेत आरक्षणाचा, कसं बोलतात, लाठीचार्ज करतात, SIT करतात। परवा पाटील साहेब म्हणाले, जरांगे पाटील साहेब, की ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा, म्हणजे तुम्ही समजू शकता ते कोणाला बोलले। त्याच्यानी आपल्याला आरक्षणाचा गाजर दाखवला, प्रत्येक आरक्षणाबद्दल गाजर दाखवला, त्याच्याबद्दल पण कोणी आवाज उचलत नाही येथे बीजेपीचे लोक। मग काय करतात? आणि मग तुमच्या बाजूने आम्ही नाही उभे राहिलो तर कोण आहे? म्हणून काँग्रेसची गरज आहे सोलापुरात, आणि सोलापुरातच नाही, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात। आज पंजाब हरियाणामध्ये पण शेतकरी इतके वैतागलेत, रोष आहे तिकडे शेतकऱ्यांच्या, किती मुखी पडतायत शेतकरी, पण टीव्ही गोदी मीडिया दाखवत नाही आहे। टीव्ही लावला तर तेच दिसतात, व्हॉट्सअप खोललं तर तेच दिसतात, फेसबुक लावलं तर तेच दिसतात। मग तुमच्या समोर वस्तुस्थिती मांडायला कोण आहे? म्हणून आम्ही गावोगावी येतो।